अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अप्पी अर्जुनला विचारत असते की तू माझ्यावर नाराज आहे का. त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे आता मला काही बोलायचं नाही आहे, तू प्लीज झोपून घे. तर अप्पी त्याला विचारते मग तू तू सुद्धा इथेच झोपणार आहे ना. आणि त्यावर अर्जुन सांगतो की नाही, आजपासून मी बाहेरच झोपत जाईल. आणि ते ऐकून अप्पीला धक्का बसतो. ती अर्जुनला विचारते की अरे हे काय बोलतोयस तू, तुला कळतंय का. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे तू सुद्धा मला समजून घे ना गं. तर मी या रूममध्ये थांबलो तर मला सतत आपल्या बाळाचे फोटो दिसत राहतील, जे काही घडलं ते आठवेल. आणि हे मी सगळं नाही सहन करू शकत, कारण मला माहीत आहे की आपलं बाळ या जगात नाही आहे. आणि अर्जुनचं हे बोलणं ऐकून अप्पीला वाईट वाटतं. ती अर्जुनला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते. ती अर्जुनला म्हणत असते की तू प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेव, मला जे वाटतंय त्या बाजूने विचार कर. त्यावर अर्जुन विचारतो की काय वाटतंय तुला, आपलं बाळ जिवंत आहे असंच ना. त्यावर अप्पी म्हणते हो अर्जुन, मला आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतो, त्याला जर त्रास होत असेल तर ते मला जाणवतं. त्यावर अर्जुन म्हणतो पण अप्पे मला असं काहीच जाणवत नाही, मला आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाजही येत नाही, कारण मला माहीत आहे की आपलं बाळ जिवंत नाही आहे, स्वतः त्याला मूठमाती दिली आहे. मात्र अप्पी म्हणत असते की अर्जुन आपलं बाळ खरंच जिवंत आहे, तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, पण त्याआधी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं दे. आणि मग तो अप्पीला विचारतो की आपण ज्या बाळाला शेतामध्ये मूठमाती दिली ते बाळ कोणाचं होतं. मात्र त्यावर अप्पी काहीच उत्तर देत नाही. तर अर्जुन तिला विचारतो की तुला असं वाटतंय का की तुझ्या डिलेव्हरीनंतर कोणीतरी आपल्या बाळाला पळवून नेलं आणि त्या जागी ते दुसरं बाळ आणून ठेवलं. मात्र त्यावरही अप्पी काही उत्तर देत नाही. ती म्हणते की मला नाही माहीत नक्की काय घडलं असेल, कारण त्यावेळी मी ग्लानीमध्ये होते. त्यावर अर्जुन म्हणतो पण अप्पे मी सुद्धा अर्ध्या पाऊण तासात तिथे आलो होतो ना, आणि आपल्या घरचे लोक तर बाहेरच होते, मग असं कसं घडेल. त्यावर अप्पी म्हणते अर्जुन मला नाही माहीत, माझ्याकडे आत्ता तुझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं नाही आहेत, पण आपलं बाळ जिवंत आहे याची मला खात्री आहे. त्यावर अर्जुन तिला विचारतो मग आत्ता तुला आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत आहे का. त्यावर अप्पी म्हणते नाही, जेव्हा त्याला त्रास होत असतो तेव्हा ते मला जाणवतं. आणि त्यावर अर्जुन वैतागून म्हणतो की अप्पे यावरूनच हे सिद्ध होतं की हे सगळं काही फक्त तुझ्या डोक्यातच आहे. खरं तर तुझीसुद्धा अवस्था रुपाली वहिनींसारखीच झाली आहे, पण तू हे मान्य करायलाच तयार नाही. त्यावर अप्पी म्हणते पण अर्जुन तुझा नियतीवर विश्वास आहे ना, ज्या नियतीने आपल्या दोघांची भेट घडवली तीच नियती आपल्याला आपल्या बाळाला परत देईल. मात्र अर्जुन म्हणतो की नियतीवर विश्वास ठेवणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. माझा नियतीवर विश्वास नाही आहे. ज्या ज्या गोष्टी नियतीने घडवल्या असं आपल्याला वाटलं ना, त्या त्या गोष्टींसाठी माझ्याकडे कारण आहे. आपल्या दोघांचं लग्न झालं कारण आपल्या एकमेकांवर प्रेम होतं. आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र जाण्याआधी तो अप्पीला म्हणतो की तू स्वतःला लवकरात लवकर सावर, नाहीतर इतर सगळेजण जे म्हणत आहे ना त्यावर माझासुद्धा विश्वास बसेल. आणि त्यावर अप्पी म्हणते म्हणजे मी वेडी आहे असंच म्हणायचं आहे ना तुला. मात्र त्यावर अर्जुन काही न बोलताच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे दीपा आणि तिचा नवरा त्यांच्या आणि अप्पीच्या बाळाला सांभाळत असतात. दीपा म्हणत असते की हे काम करताना मला खरंच खूप वाईट वाटत आहे. मी सकाळी या बाळाच्या आईची तडफड बघितली, माझ्या पोटात गोळाच आला. पैशांसाठी काय काय करावं लागतंय आपल्याला. आणि त्यावर तिचा नवरा म्हणतो की तू एवढा विचार करू नको, आपल्याला यातून जे काही पैसे मिळत आहे ते आपल्या बाळासाठीच आहे ना, त्याच्याच भविष्यासाठी आपण हे सगळं करतोय. मात्र दीपा म्हणते की अशा पैशांनी कोणाचं चांगलं होणार आहे. त्यावर तिचा नवरा तिला सांगतो की आपल्याला कोणीतरी एक बाळ आणून दिलं आहे आणि ते फक्त आपल्याला सांभाळायचं आहे, त्या बदल्यात आपल्याला पैसे मिळत आहेत एवढंच तू लक्षात ठेव, बाकीचा विचार करू नको. आणि मग तो तेथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पीला जाग येते. मात्र ती डचकून मोठ्याने अर्जुन असं ओरडते. अर्जुन आपल्या बाजूला नाही आहे हे बघून तिला वाईट वाटतं आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात तिला भिंतीवर लावलेलं बाळाचं चित्र दिसतं. ती त्या चित्राकडे बघत म्हणते की बाळा तू आहेस ना रे, मला माहिती आहे तू इथेच कुठेतरी आहे, पण नक्की कुठे आहे ते मला कळत नाही आहे. मात्र माझ्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. आणि त्याच वेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो. तो बाहेरूनच अप्पीचं बोलणं ऐकत असतो. अप्पी त्या बाळाच्या फोटोकडे बघत म्हणत असते की इतर कोणी माझ्यावर विश्वास ठेवो न ठेवो, मात्र तुझ्या बाबांनी माझ्यावर नेहमी विश्वास ठेवला आहे. मात्र आता त्यांचासुद्धा माझ्यावर विश्वास नाही आहे.
त्यांनाही असंच वाटतंय की मी वेडी झाली आहे, तू या जगात नाही आहे, पण मला माहिती आहे तू या जगात आहे, मला ते जाणवतंय आणि नियती आपली भेट पुन्हा घडवेल, पण तोपर्यंत तू माझी वाट बघ. आणि मग ती तिथून निघून जाते. तर अप्पीचं बोलणं ऐकून अर्जुनला रडू येतं. त्यानंतर तो रूममध्ये जातो आणि बाळाच्या फोटोकडे बघत म्हणतो की बाळा, मला माहिती आहे तू या जगात नाही आहे, पण तुझ्या अचानक जाण्यामुळे तुझ्या आईला मोठा धक्का बसला आहे, पण तू काळजी करू नको, मी तिला नक्की सावरेल. तर दुसरीकडे सुषमा अमोलच्या फोटोसमोर दिवा लावत असते. त्याचवेळी बापू त्या ठिकाणी येतात. तर सुषमाला असं वाटतं की अमोलच आला आहे. ती डचकते. तर बापू तिला विचारतात, काय गं, काय झालं? त्यावर सुषमा म्हणते की असं वाटलं की आपला अमोलच आला आहे आणि मग ती त्याच्याच आठवणींमध्ये हरवून जाते. तर बापू म्हणत असतात की खरंच ना, अमोल आपला गेला आहे असं वाटतच नाही, रोज त्याची आठवण येते. आणि त्यावर सुषमासुद्धा रडतच हो म्हणते. त्यानंतर ती बापूंना म्हणते की आपली अप्पी जे बोलते ते खरं असेल का हो? मात्र बापू म्हणतात की अगं सुषमा, हे काय बोलते तू? आपण त्यांच्या बाळाला शेतात मोठमाती दिली आहे ना, मग त्यांचं बाळ जिवंत कसं असेल? त्यावर सुषमा म्हणते, पण जे का आईला कळतं ते दुसऱ्यांना नाही कळू शकत. कधी कधी असं वाटतं की अप्पीच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा. मात्र बापू तिला समजावतात आणि सांगतात की आपल्याला अप्पीसोबत बोलायला हवं, तिला या दुःखातून बाहेर काढायला हवं. आणि त्यावर सुषमा नाईलाजाने हो म्हणते आणि मग ते तिघेजण अप्पीच्या घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे रुक्मिणी पिहू आणि आत्यांना पूजेची सगळी तयारी झाली आहे ना ते विचारत असते. त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. त्यानंतर सुजाता ठिकाणी येतो. तो रुक्मिणीला विचारत असतो की मला बाहेर जायचंय, पूजेला किती वेळ आहे? पण रुक्मिणी त्याला सांगते की आज तू कुठेही जाऊ नको, मला सगळेजण घरातच हवे आहेत, कारण या पूजेनंतर सगळं काही ठीक होणार आहे. त्यावर सुजा हसतच मनाशी म्हणतो की बाकीच्यांचं तर मला माहीत नाही, माझं मात्र सगळं नीटच होणार आहे. त्याचवेळी अर्जुन पेपर घेऊन त्या ठिकाणी येतो. मात्र सुजा त्याच्या हातून पेपर हिसकावून घेतो. त्याला अप्पीची बातमी बघायची असते. मात्र अर्जुन पुन्हा त्याच्या हातून पेपर घेतो. तो सुद्धा काल घडलेला प्रकार पेपरमध्ये छापून तर आला नाही ना हेच बघत असतो, पण कुठेही पेपरमध्ये अप्पीची बातमी नसते. त्यामुळे त्याच्या जीवात जीव येतो. मात्र जेव्हा हे सुजयला समजतं तेव्हा तो खूप चिडतो आणि लगेच बंट्याला फोन करतो. बंट्या म्हणत असतो की मी सुद्धा पेपरच बघत होतो, बातमी छापून कशी आली नाही तेच मला कळत नाही. तर सुजय त्याच्यावर खूप चिडतो. तो म्हणतो की मी तुला या कामाचे दुप्पट पैसे दिले आहेत, जर काम झालं नाही तर मी तुझ्याकडून दुप्पट पैसे वसूल करेल, एवढं लक्षात ठेव. आणि त्यावर बंट्या म्हणतो की तू काळजी करू नको, ती अप्पी वेडी झाली आहे ही बातमी लवकरच सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि मग त्यानंतर तो अप्पीचा व्हिडिओ व्हायरल करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.